फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लाससाठी मराठी लँग्वेज, ठीक आहे. याच्या आधी आपण अकाउंट्स बघितलेलं आहे प्रोफेशनल नॉलेजचं. तसंच आपण आता मराठी लँग्वेजचे जे कन्सेप्ट आहे ते सॉल्व्ह करणार आहे. तर बघा, मराठीचं व्याकरण जे आहे ते मेन इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये व्याकरणमध्ये कोणत्या टाईप्सचे व्याकरणस आहेत, किती टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे हे आपण बघणार आहे, ठीक आहे. हे बघायच्या आधी मला सांगायचं आहे की खूप लोकांचे मेसेज आणि फोन्स आले की मराठीमध्ये काय करायचं आहे, ठीक आहे. कारण की 20 मार्काचे क्वेश्चन्स आणि 20 क्वेश्चन्स आणि 10 मार्क्स त्याच्यावर आहे. तर 10 मार्क्ससाठी आपल्याला कोणते असे टॉपिक्स कव्हर करावे लागेल जेणेकरून आपले 10 मार्क्स कव्हर होतील, ठीक आहे. तर त्यासाठी एकच आहे की आपल्याला पूर्ण व्याकरण इथे कम्प्लीट करावं लागेल, ठीक आहे. कारण की क्वेश्चन्स तर कसेही असू शकतात. जसं इंग्लिश लँग्वेज आपण बघतोय ती इंग्लिश लँग्वेजमध्ये मेन काय असते, ग्रामर, बरोबर आहे. तसंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मराठीमध्ये ग्रामरच शिकायचं आहे. तर ग्रामरचे इथे बघा 24 टॉपिक्स आहे. मीन्स 24 टॉपिक्स जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा काही आपल्याला मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. तर ही सिरीज आपण आजपासून स्टार्ट करणार आहे. पण सिरीज स्टार्ट करण्याच्या आधी आणखी एक सांगायचं आहे की सिरीज जेव्हा मी स्टार्ट करतो आहे तर तुमचा रिस्पॉन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा रिस्पॉन्स जर प्रॉपर असेल तर व्हिडिओला एक लाईक, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा की आपल्याला ही कंटिन्यू सिरीज ठेवायची आहे. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच मी याचा नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा बनवणार. जर नसेल तर ही सिरीज इथेच आपण स्टॉप करणार आहे, ठीक आहे. तर बघा, आपण संपूर्ण व्याकरणमध्ये काय काय शिकणार आहे याच्यामध्ये. तर बघा काय आहे, सगळ्यात पहिले नाम आहे, मग सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय अँड केवळ प्रयोग, ठीक आहे. तसंच प्रयोग, अलंकार, विभक्ती, लिंग, वाचन, सामान्य रूप, वाक्य रूपांतर, शब्दशक्ती, शब्द सिद्धी, शुद्ध शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, प्राण्यांचे आवाज आणि संत व त्यांची रचना. हे असे आपल्याला 24 टॉपिक्स कव्हर करायचे आहे. मीन्स याच्यावर आपल्याला 24 व्हिडिओज बनवायचे आहे, ठीक आहे. मी मगाशी पण म्हटलं की जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच आपण हे 24 टॉपिक्स म्हणजे याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवणार. अदरवाईज इथेच ही सिरीज मी क्लोज करणार. या सिरीजमध्ये आपण समोर जाणार नाही. जर आपल्याला 20 मार्क्स कव्हर करायचे असेल तर आपल्याला हे 24 टॉपिक्स कव्हर करावे लागेल, ठीक आहे. या सिरीजमध्ये आपण जसं अकाउंटची सिरीज स्टार्ट करतो आहे ज्याच्यामध्ये आपण की पॉइंट्स, MCQs आणि ट्रू अँड फॉल्स करतो आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण असंच करणार आहे. ही पण सिरीज आपण डिटेलमध्येच घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांचं की पॉइंट, त्याच्यानंतर MCQs आणि ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन्स आपण याला सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. तर इतका जो टॉपिक आहे तो आपल्याला 24 व्हिडिओजमध्ये कव्हर करायचा आहे. प्लस त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बी मी मराठीमध्ये सांगणार आहे. मराठीचे सब्जेक्टचे जसं आपण अकाउंट्सचे घेणार आहे तसेच मराठीचे सुद्धा आपण इथे इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बी सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर मराठीचे व्हिडिओ कंटिन्यू पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की आपल्याला ही सिरीज कंटिन्यू करायची आहे म्हणून, ठीक आहे. जर तुमचा प्रॉपर रिस्पॉन्स असेल तेव्हाच ही सिरीज मी कंटिन्यू करणार. मी तीनदा म्हणत आहे. जर तुमचा रिस्पॉन्स नसेल तर ही सिरीज मी इथेच बंद करणार आहे, ठीक आहे. तर बघा, त्याच्यानंतर अकाउंट्सची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 टॉपिक्स, जे 7 चॅप्टर्स आहे त्या टॉपिक्सनुसार त्यांचे टोटल 140 टॉपिक्सवर एव्हरी 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपले झालेले आहेत त्याची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि टोटल जे आहे ते 7000 MCQs त्याच्यामध्ये आहे. त्याची MRP प्राइस आहे ती 850, पण 10 मे पर्यंत ती तुम्हाला 750 मध्ये मिळणार आहे. खूप लोकांचे मेसेज आले आहेत, खूप लोकांचे व्हॉट्सअपवर कॉल पण आलेले आहेत. त्यांनी मला म्हटलं की सर तुम्ही तर मला PDF तर अलॉट केलेली आहे, पण मराठीचं काय करायचं आहे, रिझनिंगचं काय करायचं आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचं काय करायचं आहे. त्यासाठी आपण ही सिरीज आता स्टार्ट करत आहे की मराठीमध्ये आपल्याला काय येऊ शकते, त्याच्यानंतर काय कन्सेप्ट राहू शकतात आणि काय त्याला सॉल्व्ह करण्यासाठी स्टडी मटेरियल काय आहे, ठीक आहे. तर त्यासाठी ही सिरीज मी स्टार्ट करत आहे, ठीक आहे. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल गिवन नंबरवर तुम्ही मेसेज करून तिथनं ती PDF घेऊ शकता, ठीक आहे. तर आजचा जो कन्सेप्ट आहे आपला मराठी लँग्वेजचा तो आहे, आपला विषय जो आहे तो आहे नाम. नाम मीन्स होते इंग्लिशमध्ये ज्याला आपण नाउन्स म्हणतो, ठीक आहे.
तर नाऊनचा जो कन्सेप्ट आहे नाम, याचा आपण आज बघा काय बघणार आहे, घटनाचा आढावा काय आपला आज. नाव म्हणजे काय, बरोबर आहे. नामांचे प्रकार काय आहे, नामांचे रूपांतर काय आहे, वाक्यातील उपयोग काय आहे, आणि त्याच्यानंतर मराठी बहुपर्यायी प्रश्न मीन्स MCQs, आणि याच्यानंतरच 6 जो पॉइंट आहे तो आहे आपला खरे किंवा खोटे प्रश्न म्हणजे ट्रू आणि फॉल्स. तर 6 टॉपिक्स आपण याच्यावर कव्हर करणार आहोत आणि सर्व मिळून त्याचे 25 MCQs आणि 10 ट्रू आणि फॉल्स असे आपण याच्यात सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट लेक्चर आहे मराठी लँग्वेजचा. जो फर्स्ट विषय आहे तो आहे नाम. जर तुमचा सपोर्ट असला तरच ही सिरीज मी कंटिन्यू करणार, मीन्स सेकंड लेक्चर मी घेऊन येणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो विषय आहे आपला नाम. नाम म्हणजे काय, बरोबर आहे. तर नाम म्हणजे काय होते, नाम म्हणजे होते व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थान किंवा संकल्पना याची नावे दर्शवणारा शब्द, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, नाव. आपण म्हणतो ना, नाम म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, प्राणीचं नाव, प्लेसचं नाव, कोणती एक संकल्पना, त्यालाच आपण काय म्हणतो आहे इथे नाम असे म्हणतोय, बरोबर आहे. याची जर आपण उदाहरणे बघितली तर जसं बघा, व्यक्तीमध्ये राम आहे, सीमा आहे, शिक्षक आहे, हे काय एक नाम आहे, बरोबर आहे. जसं वस्तू म्हटलं आपण तर वस्तूमध्ये पुस्तक, खुर्ची, मोबाईल हे असे येतात. तसंच प्राणी जर म्हटलं तर सिंह, कुत्रा, गाय हे प्राणी आहेत. स्थान जर म्हटलं तर पुणे, भारत, शाळा हे काय स्थान आहेत. आणि जर संकल्पना म्हटली तर संकल्पना म्हणजे काय, सत्य, प्रेम, दुःख, बरोबर आहे, जे आहेत ती काय आहेत आपली संकल्पना आहे. ठीक आहे. तर असेच आपण याचे की पॉइंट्स बघूया, त्याच्यानंतर त्याचे MCQs आणि ट्रू आणि फॉल्स. कंटिन्यू हे सिरीज अशीच जर सुरू करायची असेल आपण तर ही अशीच बघणार आहे, ज्याच्यामध्ये की पॉइंट्स, ट्रू आणि फॉल्स आणि MCQs आपण सॉल्व्ह करणार आहे त्याच्या रिलेटेड, प्लस इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा. ठीक आहे. तर कळलं आता नाम म्हणजे काय, की नाम म्हणजे एक व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थान. कारण की आपल्याला एक एक मार्क सुद्धा काय आहे, इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटिशन खूप हाय आहे आणि कॉम्पिटिशनच्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण की आता एज आहे आपली, तर आपण आता फॉर्म फिल करू शकतो. एकदा एज निघून गेली की आपल्याला फॉर्म फिल करता येणार नाही. त्याच्यामुळे आता जर वेळ आहे तर वेळेचा युटिलाइज करून आपल्याला जेवढा सोर्स मिळतो आहे, जेवढे आपल्याला व्हिडिओज मिळत आहेत, ते सगळे घेऊन आपण त्याची प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. अदरवाईज एकदा जर टाइम निघून गेला तर तो टाइम परत येणार नाही. त्याच्यामुळे जेवढी आपण सोर्स मिळत आहे तेवढ्या सोर्स कडनं तुम्ही सर्व प्रिपरेशन करा, जेणेकरून पेपर तुमचा निघेल. ठीक आहे. आता बघा, सेकंड जो आहे तो नामांचे प्रकार म्हटलेले आहे. तर 4 नामांचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे सामान्य नाम. आता सामान्य नाम म्हणजे काय, की सामान्य नाम म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्यांचे सामान्य नाम, बरोबर आहे. सामान्य नाम म्हणजे काय, एकाच प्रकारचे जे वस्तू आहेत, व्यक्ती आहे किंवा प्राण्यांचे सामान्य आहेत, त्यांनाच आपण काय म्हटलेलं आहे, सामान्य नाम. जसं उदाहरण दिलेलं आहे बघा, माणूस, शाळा, झाड, यालाच आपण काय म्हटलेलं आहे, सामान्य नाम. तसंच सेकंड जे आहे ते व्यक्तिवाचक नाम आहे. व्यक्तिवाचक नाम म्हणजे काय, एक विशिष्ट व्यक्ती असू शकते, वस्तू असू शकते, प्राणी किंवा स्थळ यांची जी नावे आहेत त्यालाच आपण काय म्हणत आहे इथे, व्यक्तिवाचक नाम. जसं उदाहरण म्हटलं आपण बघा इथे, शिवाजी, मुंबई, गंगा, ही काय आहे, एक व्यक्तिवाचक नाम आहे. एक विशिष्ट व्यक्ती आहे, एक विशिष्ट स्थळ आहे, एक विशिष्ट प्राणी आहे, बरोबर आहे. तर अशा जे नाव असतात त्यांना आपण काय म्हणत आहे, व्यक्तिवाचक नाम. ठीक आहे. थर्ड जो आहे आपला तो आहे भाववाचक नाम. मीन्स तिसरा जो आहे तो आहे भाववाचक नाम. ठीक आहे. जसं भावना, अवस्था, गुणधर्म, प्रक्रिया यांना दर्शवणारे जे नाम्स आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण, भाववाचक नाम. आज मी खूप दुःखी आहे, आज मी खूप मजेत आहे, हे जे आहेत ते काय आहेत, भाववाचक नाम आहे. त्यांचे गुणधर्म तो काय करतो, दर्शवतो, म्हणून त्याला भाववाचक नाव म्हणतात ना हिंदीमध्ये, भावनाओं को समझो, तसंच आहे हे भाववाचक नाम. ठीक आहे. जसं उदाहरण म्हटलंय की ज्ञान, सौंदर्य, दया, राग, यालाच आपण काय म्हणतोय, भाववाचक नाम. तसंच चौथं जे आहे ते आहे संग्रहवाचक नाम. ठीक आहे. एका गटातील अनेक वस्तू किंवा व्यक्ती दर्शवणारे जे नाव आहेत. ठीक आहे. मीन्स एक ग्रुप आहे, बरोबर आहे, एक संग्रह आहे, त्यावर संग्रहांच्या वस्तू जर दर्शवणारे जे नाव आहे, बरोबर आहे, त्यालाच आपण काय म्हटलं इथे, संग्रहवाचक नाम.
जसं उदाहरण दिलेलं आहे बघा इथे, वर्ग मीन्स स्टुडंट, फौज मीन्स सोल्जर, कडक मीन्स शिप, बरोबर आहे. तर असे जे संग्रहवाचक जे नाम राहतात त्यालाच आपण काय म्हणतो, एका ग्रुपमध्ये जे राहतात त्याला संग्रहवाचक नाम अशी म्हणतो. ठीक आहे. आता बघा नामांचे रूपांतरण. बघा रूपांतर एकवचनी असते आणि बहुवचनी असते, बरोबर आहे. एकवचनी म्हणजे जसं पुस्तक आहे किंवा मुलगा आहे. ठीक आहे. आणि बहुवचनी म्हणजे काय, पुस्तके, अनेक पुस्तके, ज्याला आपण म्हटलं अनेक मुले जे आपण म्हणतो आहे त्याला काय म्हणतो आपण, बहुवचनी. ठीक आहे. तसंच लिंग आहेत, जसं पुल्लिंग, बरोबर आहे, मस्कुलाइन ज्याला राजा किंवा मुलगा आपण म्हणतो. स्त्रीलिंग असते फेमिनाइन, ज्यांना राणी किंवा मुलगी आपण म्हणतो. आणि एक राहते नपुसक लिंग, ज्यात न्यूट्रल राहते, बरोबर आहे. अपदर्शक जसं घर आहे, पाणी आहे, वीज आहे, हे जे आहेत हे काय आहेत, न्यूट्रल असतात. ठीक आहे. आता बघा नामांचे रूपांतर जर बघितले तर विभक्तीमध्ये येते, हे आपण समोर बघणार आहे याचा पूर्ण कन्सेप्ट. बघा नामांच्या वाक्यातील कार्य दर्शवण्यासाठी त्याला विभक्ती लागते. मीन्स प्रथम, द्वितीय, तृतीय इत्यादी जे राहतात त्याला आपण काय म्हणतो, विभक्ती. याचा सेपरेट लेक्चर आपण समोर घेणार आहे. आता जस्ट आपण फर्स्ट घेत आहे नाम. ठीक आहे. आता बघा हे सगळे आपले काय झाले, की पॉइंट झाले. आता बघा वाक्यातील उपयोग कसा करायचा. बघा राम शाळेत जातो. आता राम जो आहे हा एक पर्टिक्युलर पर्सन आहे. आता एक पर्टिक्युलर म्हणजे पर्सन आहे म्हणजे एक व्यक्ती आहे, बरोबर आहे. तर एक व्यक्तीसाठी आपण काय घेतलंय, व्यक्तिवाचक नाम म्हटलंय त्याला. आता बघा इथे सेकंड म्हटले आहे की गुरुजी शिकवतात. आता गुरुजी म्हणजे काय, सामान्य आहे, तर सामान्य नाम त्याला आपण म्हटलंय, बरोबर आहे. प्रेम हे आंधळं असतं, बरोबर आहे. आता हे काय भाववाचक आहे किती, कारण की इथे भावना आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर फौज पुढे सरसावली, बरोबर आहे. तर हे संग्रहवाचक नाम आहे कारण की इथे ग्रुप्स बनलेले आहेत, बरोबर आहे. तर असे आपल्याला वाक्याचे उपयोग आणि त्याचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम्स मध्ये विचारू शकतात. तर आता याचे आपण काय बघूया, एमसीक्यूज बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचे ट्रू आणि फॉल्स बघूया. ठीक आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे. बघा आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे, कुत्रा, राग, गाडी, बॅग. आता तुम्हाला कळणार की इथे काय आहे, राग जो आहे तो काय आहे, भाववाचक नाम आहे. कारण की राग ही एक काय आहे, भावना आहे. ती प्रत्यक्ष दिसत नाही पण अनुभवता येतं, म्हणून त्याला काय म्हटलंय आपण, भाववाचक नाम म्हटलेलं आहे. कळलं, कारण की त्याच्यात भाव दिसतोय आपल्याला. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आला इथे डायरेक्ट. बघा फौज हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ, भाववाचक, व्यक्तिवाचक, सामान्य, संग्रहवाचक. आता फौज आपण मगाशीच म्हटलंय, तर फौज काय आहे, संग्रहवाचक आहे, बरोबर आहे. कारण की फौज म्हणजे काय, सैनिकांचा समूह, एकापेक्षा जास्त व्यक्तीचा गट दर्शवतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, संग्रहवाचक नाम. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते आहे. बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ, शिक्षक, घर, राणी, पुस्तक. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे, राणी. राणी जे आहे काय आहे, एक स्त्री आहे, राजकीय व्यक्ती आहे, लिंगानुसार स्त्रीलिंगात मोडतो. बघा ठीक आहे. शिक्षक पण स्त्रीलिंग आपण म्हणू शकतो की फिमेल, पण शिक्षक जो आहे तो एकवचक आहे, बरोबर आहे. तर एक व्यक्तीसाठी असतो त्याच्यामुळे ते आहे. पण स्त्रीलिंगी जर म्हटलं तर राणी म्हणजे काय, एक स्त्री आहे आणि ती राजकीय एक व्यक्ती आहे, एक पर्टिक्युलर स्त्री आहे, बरोबर आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याला स्त्रीलिंग मध्ये काउंट करता येतं. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, सत्य हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे. बघा ऑप्शन आहे, व्यक्तिवाचक, सामान्य, भाववाचक, संग्रहवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे भाववाचक. कारण की सत्य काय आहे, सत्य ही एक कल्पना आहे, संकल्पना आहे, बरोबर आहे, जी बघता येत नाही पण जाणता येतं, त्यामुळे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, शिवाजी या नामाचा प्रकार ओळखा. तर बघा शिवाजी काय आहे, बघा व्यक्तिवाचक आहे, सामान्य आहे, भाववाचक आहे की संग्रहवाचक आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, शिवाजी काय आहे, व्यक्तिवाचक आहे. कारण की शिवाजी हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, व्यक्तिवाचक नाम. ठीक आहे. नेक्स्ट सेवन, पुस्तके हा शब्द खालीलपैकी कोणत्या संख्यावाचक रूपात आहे. तर बघा ऑप्शन आहे आपल्यापाशी, एकवचनी, द्विवचनी, बहुवचनी, अवयव. आन्सर आहे इथे
बहुवचनी. कारण की बहुवचनी का बरं म्हटलं आहे? कारण की पुस्तके जे म्हणजे काय होते, एकाहून अधिक पुस्तके आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे? बहुवचन. नेक्स्ट 8, गणेशोत्सवात भाविकांची गर्दी झाली. या वाक्यात गर्दी कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ व्यक्तिवाचक, भाववाचक, संग्रहवाचक, सामान्य. आता इथे काय गणेशोत्सव बरोबर आहे, भाविकांची गर्दी म्हणजे खूप अनेक लोक आहे, लोकांचा समूह आहे. लोकांचा समूह असेल तर काय म्हणू त्याला आपण? संग्रहवाचक. बरोबर आहे. बघा गर्दी म्हणजे काय होते? लोकांचा समूह. आणि अनेक व्यक्तींची एकत्रित स्थिती, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? संग्रहवाचक. ओके. नेक्स्ट 9th, शाळा हा शब्द कोणत्या लिंगात मोडतो? तो बघा ऑप्शन आहे इथे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग अँड सर्वलिंग. तर शाळा हा शब्द जो आहे हा स्त्रीलिंग मध्ये मोडतो. ठीक आहे. का बरं? कारण की शाळा या शब्दाचा उपयोग स्त्रीलिंग रूपात होतो. जसं की आपण म्हणतो शाळा आहे, शाळेत गेली इत्यादी. बरोबर आहे. त्याच्यासाठी हा शब्द जो आहे तो काय आहे? स्त्रीलिंगी आहे. नेक्स्ट 10th, गोडवा हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो? तर बघा ऑप्शन आहे इथे व्यक्तिवाचक, सामान्य, भाववाचक, संग्रहवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड भाववाचक. कारण की गोडवा ही काय एक अनुभवाची संकल्पना आहे जी प्रत्यक्षात दिसत नाही, त्यामुळे तो काय आहे? भाववाचक नाम आहे. ठीक आहे. नेक्स्ट 11th, बघा विचार हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? बघा ऑप्शन आहे व्यक्तिवाचक, भाववाचक, सामान्य, संग्रहवाचक. तर हा काय आहे? भाववाचक शब्द आहे. कारण की विचार ही मानसिक प्रक्रिया आहे. बरोबर आहे. जी पाहता येत नाही, त्याच्यामुळे तो कोणत्या ह्याच्यात म्हणतो? भाववाचक नामात. ठीक आहे. नेक्स्ट 12th, मुलगी या शब्दाचा बहुवचनी रूप कोणते? बघा मुलगे, मुलग्या, मुली, मुलं. तर सांगा इथे काय आन्सर येईल? मुली. बरोबर आहे. मुलगी हे बहुवचन मुली असे होते. योग्य व्याकरण रचना ती आहे. बरोबर आहे. मुलग्या, मुलगे, मुलं नाही होत, ती होतात मुलगीचं मुली. ठीक आहे. बहुवचन रूप जर पाहिलं तर आपण. नेक्स्ट 13, खालीलपैकी कोणता शब्द व्यक्तिवाचक नाम नाही? तर बघा ऑप्शन आहे सचिन, दिल्ली, माणूस, गंगा. तर करेक्ट आन्सर इथे काय आहे? माणूस. माणूस एक व्यक्तिवाचक नाम नाही आहे. माणूस हे जे आहे हे सामान्य नाव आहे. बरोबर आहे. जसं इतर शब्द व्यक्ती, विशिष्ट स्थळ, नदी सूचित करतात तसं. ठीक आहे. नेक्स्ट 14, टोळकी हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा ऑप्शन आहे इथे सामान्य, व्यक्तिवाचक, भाववाचक आणि संग्रहवाचक. तर आन्सर काय आहे इथे? फोर्थ संग्रहवाचक. टोळकी म्हणजे लोकांचा, प्राण्यांचा किंवा व्यक्तींचा समूह, म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे? संग्रहवाचक. ठीक आहे. नेक्स्ट 15, सूर्य हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर बघा ऑप्शन आहे व्यक्तिवाचक, सामान्य, भाववाचक, संग्रहवाचक. तर आन्सर आहे इथे फर्स्ट व्यक्तिवाचक. बरोबर आहे. सूर्य हा एक विशिष्ट खगोलीय वस्तूचा उल्लेख आहे, म्हणून व्यक्तिवाचक तो काय आहे? नाम आहे. बरोबर. नेक्स्ट 16, दया हा शब्द डॅश नामाचा प्रकार आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे व्यक्तिवाचक, भाववाचक, सामान्य, संग्रहवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड भाववाचक. बरोबर आहे. कारण की दया जी आहे ती काय आहे? एक भावना आहे आणि भावना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम. नेक्स्ट 17, जिल्हा परिषद हा शब्द प्रकारानुसार कशात मोडतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्यक्तिवाचक, सामान्य, संग्रहवाचक आणि भावनावाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट व्यक्तिवाचक. बघा जिल्हा परिषद हे एक विशिष्ट संस्था आहे किंवा ठिकाण दर्शवते, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे? व्यक्तिवाचक नाम. ओके. नेक्स्ट 18, खुर्ची हा शब्द कोणत्या लिंगात मोडतो? तर बघा ऑप्शन आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग अँड द्विलिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे आपल्याला स्त्रीलिंग. कारण की खुर्ची या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी रूपात होतो, जसे खुर्ची आहे, खुर्चीवर बसली आहे. बरोबर आहे.
त्याच्यामुळे तो स्त्रीलिंग स्वरूपात मोडतो. नेक्स्ट 19, झाडे हा शब्द कोणत्या वचनात येतो? तर बघा ऑप्शन आहे एकवचन, द्विवचन, बहुवचन, विशेषण. तर करेक्ट आन्सर आहे इथे बहुवचन. आता बहुवचन म्हणजे काय? झाडे जे आहेत म्हणजे अनेक झाडे आहेत, बरोबर आहे, म्हणून हा शब्द बहुवचनी आहे. नेक्स्ट 20, शिस्त हा शब्द डॅश प्रकारच्या नामात मोडतो. तर बघा ऑप्शन आहे इथे व्यक्तिवाचक, भाववाचक, सामान्य, नपुसकलिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड भाववाचक. शिस्त ही एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाची संकल्पना आहे, ती प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून तो काय आहे? भाववाचक आहे. नेक्स्ट 21, सागर हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा ऑप्शन आहे इथे व्यक्तिवाचक, सामान्य, भाववाचक, संग्रहवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट व्यक्तिवाचक. सागर इथे विशिष्ट समुद्र सूचित केला जातो, म्हणून तो काय आहे? व्यक्तिवाचक नाम आहे. जर सागर नाव असेल तरीही तो काय आहे? व्यक्तिवाचक नामच आहे. ठीक आहे. नेक्स्ट 22, माणुसकी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? बघा ऑप्शन आहे सामान्य नाम, सेकंड व्यक्तिवाचक नाम, थर्ड भाववाचक नाम अँड फोर्थ संग्रहवाचक नाम. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड भाववाचक नाम. माणुसकी हे एक नैतिक भावना आहे, बरोबर आहे, ती प्रत्यक्ष दिसत नाही, त्याच्यामुळे तो काय आहे? भाववाचक नाम आहे. नेक्स्ट 23, कविता हा शब्द खालीलपैकी कोणत्या लिंगात मोडतो? बघा ऑप्शन आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग अँड द्विलिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे स्त्रीलिंग, कारण की कविता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. उदाहरण कविता छान आहे, तिने कविता वाचली, बरोबर आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो आहे? स्त्रीलिंग. नेक्स्ट 24, हिरवळ हा शब्द कोणत्या प्रकारच्या नामात मोडतो? तर बघा ऑप्शन आहे व्यक्तिवाचक, संग्रहवाचक, सामान्य, भाववाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड संग्रहवाचक, बरोबर आहे. हिरवळ म्हणजे काय होते? झाडांची किंवा गवतांची गर्द रचना, त्यालाच आपण काय म्हणतो? अनेक घटकांचा समूह असते, म्हणून त्यालाच आपण काय म्हटलं आहे? संग्रहवाचक. नेक्स्ट 25, खोडकरपणा हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो? बघा ऑप्शन आहे व्यक्तिवाचक, सामान्य, भाववाचक, संग्रहवाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड भाववाचक, बरोबर आहे. खोडकरपणा जी आहे एखाद्या वर्तनाशी गुणविशेष संकल्पना आहे, प्रत्यक्ष दृश्य नाही, म्हणून भाववाचक नाम आहे. ठीक आहे. आता बघा हे जे क्वेश्चन्स आहे हे खरे किंवा खोटे याचे प्रश्नाचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तेव्हाच मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार, अदरवाईज नाही. खरे किंवा खोटे हे 10 प्रश्न आहे, याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. ट्रू किंवा फॉल्स मध्ये लिहा किंवा खरे किंवा खोटे लिहा, पण याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे इथे पुस्तक हा शब्द एक वचनात वापरला जातो, तर ट्रू किंवा फॉल्स तुम्हाला सांगायचा आहे. तसंच सेकंड प्रश्न आहे शांती हा शब्द संग्रहवाचक नाम आहे, ठीक आहे, ट्रू किंवा फॉल्स. थर्ड आहे भारत हा शब्द एक व्यक्तिवाचक नाम आहे, ठीक आहे. फोर्थ आहे धैर्य हा शब्द सामान्य नाम आहे. नेक्स्ट फिफ्थ जंगल हा शब्द संग्रहवाचक नाम आहे, ठीक आहे. याचे आन्सर तुम्हाला कशामध्ये द्यायचे आहे? कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. तुम्ही ट्रू किंवा फॉल्स लिहून पण सांगू शकता. नेक्स्ट 6 पाणी हा शब्द सामान्य नाम आहे, ठीक आहे. 7 अश्व हा शब्द व्यक्तिवाचक नाम आहे. नेक्स्ट 8 सिनेमा हा शब्द सामान्य नाम आहे. नेक्स्ट माया हा शब्द भाववाचक नाम आहे. आणि लास्ट 10 फूल हा शब्द स्त्रीलिंगी नाम आहे का? ट्रू किंवा फॉल्स मध्ये याचे तुम्हाला आन्सर सांगायचे आहे, ठीक आहे. ज्यांना पण हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक आणि कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करा की ही सिरीज आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तेव्हाच ही सिरीज मी कंटिन्यू ठेवणार, अदरवाईज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर अकाउंटच्या पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे. ऑफर जी आहे ती 10 मे पर्यंत व्हॅलिड आहे. ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करून पीडीएफ तुम्ही मागवू शकता, ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.